रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो। उन्हाळी टोमॅटोच्या लागवडीचं नियोजनाचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे। त्याची लिंक तुम्हाला आय बटनला दिसेल। आणि आताचा हा जो आजचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये 3-4 शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की उन्हाळ्यामध्ये लो कॉस्ट टोमॅटो म्हणजे कमी बजेटमध्ये टोमॅटो कसा घ्यायचा आणि ज्यांच्याकडे पाणी कमी आहे त्यांनी हे टोमॅटो कसं घ्यायचं। आता प्रत्येकाची इच्छा असते की टोमॅटोमधून आपल्याला पैसे झाले पाहिजे आणि दुसरी इच्छा अशी असते की टोमॅटो जर लॉसमध्ये गेला यदा कधी जर भाव पडले तर आपलं जास्त आर्थिक नुकसान नको व्हायला। म्हणजे ह्या दोन बाजू असतात। तर हा व्हिडिओ आज त्या शेतकऱ्यांसाठी की ज्यांच्याकडे पाणी कमी आहे आणि ज्यांना कमी भांडवलामध्ये टोमॅटो करायचा आहे आणि तो सक्सेसफुल करायचा आहे। हा भलेही बांधणी किंवा जास्त खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पादन होणार नाही, पण त्याच्यापर्यंत आपण जाऊन पोहोचू आणि जर इनपुट कॉस्ट म्हटलं लागवडी खर्च तर हा कमी होईल असा या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला मार्गदर्शन करतो। त्याप्रमाणे आपण करू शकतो। याचा पहिली सुरुवातच मी करतो की कमी बांधणी आपलं कमी खर्चात जर करायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला बांधणी करावं लागणार नाही टोमॅटोची, इथून आपल्याला सुरुवात करावं लागणार आहे। तर टोमॅटोची बांधणी न करता टोमॅटो मोकळा सोडायचा। म्हणजे आपण काय म्हणतो, हा जो टोमॅटो बांधलेला होता आमचा जुना, तर बांधणी न करता आपल्याला तो मोकळा सोडायचा। आता मोकळा सोडायची टेक्निक आहे ती मी तुम्हाला सांगतो याच व्हिडिओमध्ये। काय करायचं असतं, शेतात आपलं मल्चिंग करून घ्यायचं, दुहेरी लागवड करायची झिकझॅक पद्धतीने। एकाच फुटावर टोमॅटो दुहेरी लागवड करून घ्यायचं झिकझॅक पद्धतीनं। एक झाड या साईडला एक झाड या साईडला झोपवायचं असतं आणि ज्यावेळेस फुलधारणा होती आणि फळधारणा सुरुवात व्हायला लागते त्यावेळेस फक्त ते झाडं हळूहळू मॅनेज करायचे असतात आणि बेडची रुंदी थोडी मोठी घ्यायची असते। मल्चिंग पेपर बेडची रुंदी जर मोठी घेतली तर ते जे झाड आपण झोपवलं तर त्या झाडाला मार लागत नाही, त्याला माल चांगला येतो। आणि टोमॅटोची एक खासियत आहे, आम्ही लहानपणापासून मी टोमॅटो बांधतो, जोपर्यंत झाड जमिनीला टेकलेलं असतं तोपर्यंत माल जास्त लागतो, जेव्हा झाड उचललं जातं तेव्हा मात्र माल कमी होता। आमचा जुना अनुभव आहे, तुम्हाला जर हा अनुभव आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तर आपल्याला प्रोडक्शन जास्त निघणार आहे, हा एक झाला विषय की आता पहिली सुरुवात मी सांगितलं तुम्हाला बांधणी करायची नाही, मात्र मल्चिंग करायचा, थोडं दाट लागवड करायची। दाट म्हणजे झिकझॅक घ्यायचं, झिकझॅक तुम्हाला माहिती आहे, एक झाडी ते लावलं तर एक झाडी इकडे लावायचं, एक झाडी या दिशेने पडन एक झाडी या दिशेने पडत, आणि जोपर्यंत त्याला पिकत नाही तोपर्यंत त्याच्या फक्त फांद्या थोड्या मॅनेज करायच्या। आता दुसरी विषय असतो व्हेरायटी सिलेक्ट करताना डिटर्मिनेट व्हेरायटी सिलेक्ट करायची। म्हणजे बुटका टोमॅटोची जी जाती येते, जसं उदाहरणार्थ साऊ ही बुटक्या प्रकारांमध्ये मोडते, तर अशा प्रकारच्या ज्या बाजारामध्ये मिळणाऱ्या डिटर्मिनेट व्हेरायटी आहे त्या सिलेक्ट करायच्या। मी तर शक्यतो तुम्हाला साऊ रिकमेंडेड करेल। तर त्या व्हेरायटीनं काय होतं, ती जास्त ऑलरेडी जास्त उंच वाढत नाही, त्यामुळे त्याला बांधणी करायची जास्त गरज पडत नाही, तर आपला तिथे पैसा वाचतो। 62-42 ही सेमी डिटर्मिनेटमध्ये मोडते, म्हणजे त्याला थोडं बांधणी करावं लागते, नाही बांधणी केली तरी भागते। एक अभिनव आहे, एक 1057 आहे। तर ह्या जुन्या व्हेरायटी आहेत सेमी डिटर्मिनेट, आणि डिटर्मिनेटमध्ये आपली साऊ आणि बाहू। तर बुटकी व्हेरायटी म्हणजे माझा सोपा सांगायचा विषय काय की जी कमी वाढते बुटकी व्हेरायटी ही लावायची। हा झाला दुसरा विषय। आता हीट टॉलरन्स जे म्हणतो आपण, उष्णता सहन करणाऱ्या व्हेरायटीमध्ये तर एक तर डिटर्मिनेटमध्ये उष्णता सहन करण्या होऊनच जातात, पण मग कालावधी मात्र थोडा अलीकडे घ्या। आता लागवडीचं प्रमाण थोडंसं मिडियम आहे, तर तुम्ही 26 जानेवारीची तयारी ठेवा। आमचा जुना अनुभव आहे की 26 जानेवारीची लागवड शाळेतून आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर यायचो आणि शेतामध्ये प्लांटेशन त्या दिवशी सुट्टी दिवशी आम्ही करायचो। तेव्हा आम्ही बांधणी करत नव्हतो, तेव्हा आमच्याकडे स्ट्रक्चर नव्हतं, तर त्या व्हेरायटीला जवळपास आपण काय म्हणू 60 ते 65 दिवसाचा पिरियड असतो, त्याच्यानंतरच मार्केटमध्ये फळ तयार होतं आणि पावसाळा संपायच्यात आपला माल संपून जातो। कारण जर बांधणी करायची नाही म्हटल्यावर मग पावसाळ्यात आपला माल चालणार नाही, पावसाळ्याच्यात आपल्याला आहे तो माल बाजारात विकावा लागणार आहे। तर तुम्हाला लागवड अर्ली घ्यावं लागेल, ज्यांच्याकडे पाणी कमी ते बी लागवड अर्ली घ्या। या महिन्याच्या 26 जानेवारीला शक्यतो ट्राय करा। 1 फेब्रुवारी 26 जानेवारी 1 फेब्रुवारी 8 फेब्रुवारीच्या आतपर्यंत लागवड करा। बाजारभावावर जास्त डिपेंड राहू नका, कारण की तुमची जी कंडिशन याच्यामध्ये एकतर पैसा वाचवणे आणि दुसरी गोष्ट कमी पाण्यात आपल्याला टोमॅटो करणे। तर बाजारभाव जे मिळतील त्याच्यामध्ये आपण समाधानी असणार आहे, कारण आपला इनपुट खर्च आहे, जी लागत आहे लागणारा पैसा हा कमी लागणार आहे। तर ही झाली अजून एक टायमिंग, कारण त्याच्यामध्ये मेन टायमिंग महत्त्वाचा असतो। टायमिंग जर चुकला, पाऊस जर लवकर आला तर मग तो माल मात्र सडू शकतो। हां, मल्चिंग केल्यामुळे माल सडणार नाही, उन्हाळाभर बी पाण्याचा त्याला त्रास होणार नाही, पाणी कमी लागणार आहे, पण पाऊस सुरू झाल्यानंतर जे पाणी साचणार आहे त्याच्यामुळे नुकसान होणार आहे। आता येतो परत तिसऱ्या कॉस्ट की ती खताची। फर्टिलायझर कॉस्ट ही सगळ्यात मोठी दुसरा वाटा असतो। फवारणीच्या अगोदरपेक्षा जास्त जर ते खतं लागतात तर आपल्याला बेसल डोस भरायचा आहे।
बेसल डोस तुम्ही प्रॉपर भरून घ्या. बेसल डोसचा व्हिडिओ येतील, मागच्या वर्षी जे माझे बेसल डोसचे व्हिडिओ ते पाहून घ्या. लागलं तुम्ही आय बटनला बेसल डोसचा व्हिडिओ देतो जर असला तर प्रॉपर बेसल डोस भरा. आणि दुसरा बेसल डोस आपल्याला 1 महिन्यानंतर द्यायचा आहे, कारण आपल्याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर कमी करायचे, कमी म्हणजे 25% आपल्याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर तुम्हाला वापरायचे, कारण आपल्याला हा कॉस्ट सेव्हिंग टोमॅटो करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कमी खर्चामध्ये आपला टोमॅटो बाजारात येईल आणि बाजार झाल्यानंतर आपला लागलेला पैसा वसूल होईल आणि जे नफा राहील तो आपला राहील. तर खतावर आपल्याला इनपुट कमी करायचं आहे. आता मात्र मग आपल्याकडे नैसर्गिक शक्ती आहे, म्हणजे सर तुम्ही म्हणाल खत कमी दिल्यानंतर उत्पादन कमी होईल, ऑब्विसली नाही होणार. आपल्याकडे दुसरा उपाय आहे, जीवस्य जीवनम, PSB, KSB, पोटॅशियम सोल्युबलाइझिंग बॅक्टेरिया, ॲझोटोबॅक्टर, सुडोमोनास. आपल्याला बायोलॉजिकल एजंट आपल्याला तिथे वापरायचे. आणि उन्हाळ्यामध्येही बायोलॉजिकल एजंट जर तुम्ही क्रॉप कव्हर केला, म्हणजे झाड जर ठेवलं, झाडाची सावली पडणार आहे, त्याच्या खाली मल्चिंग असणार आहे, मल्चिंगच्या खाली जर एक वातावरण तयार झालं तर ते आपलं काम करतात, ते काम करणं बंद करत नाही. तर आपल्या जमिनीमध्ये असलेलं खत उचलायचं आहे आणि ते खत उचलण्यासाठी आपल्याला बायोलॉजिकल फॅक्टरचा आपल्याला वापर करायचा आहे, म्हणजे आपल्याला कॉम्बो करायचा आहे. कॉम्बो जर तुम्ही फर्टिलायझर नाही देऊ शकत तर बायोलॉजिकलचे दर 15-20 दिवसाला कल्चर करा, स्वस्तामध्ये असतात आणि ते शेतामध्ये सोडा. ते पडल्यानंतर तुमचा अवेलेबल पोटॅशियम, अवेलेबल फॉस्फरस तो उपलब्ध करून देतील झाडाला आणि आपली जी अन्नाची गरज ही भागणार आहे. आता राहिला चौथा गोष्ट, किड आणि रोगावर मात्र खर्च होतो, तर तोही आपल्याला रिड्यूस करायचा आहे. मल्चिंग केला आहे आपण, किडी कमी येणार आहे, पेपर टाकला आहे, त्याच्यानंतर तुमचे निंबोळी अर्क वगैरे जे छोटे छोटे कमी खर्चातले जे औषध आहे ते सुरुवातीपासून तुम्ही 8 दिवसाला हलक्या औषधाचा फवारा जर चालू ठेवला तर उन्हाळ्यामध्ये कीड रोग प्रमाण कमी होतं. चिकट सापळे वापरायचे, लाईट ट्रॅप वापरायचे, जेणेकरून आपला इथलाही पैसा आपल्याला कमी लागेल. आता इथे आपण पैसा कुठे कुठे वाचवला, आपण बांधणीचा पैसा वाचवला, आपण खतामध्ये पैसा वाचवणार आहे. मल्चिंग पेपरमध्ये पैसा, साधारण मल्चिंग टाका, जास्त महाग मल्चिंग टाकू नका, फक्त आपल्याला मल्चिंग टाकायचे, जेणेकरून आपण जमिनीवर जे लावणार आहे तर ते फळाला रोग लागू नये म्हणून आपल्याला मल्चिंग टाकायचं. त्यामुळे मल्चिंगही तुम्ही साधारण वापरा. प्रत्येक टप्प्यात आपण पैसा वाचवणार आहे. खतामध्ये आपल्याला पैसा वाचवायचे, कारण बांधणी तारकाटीमध्ये खूप पैसा चालला जातो आणि व्हरायटी सिलेक्शनमध्ये पैसा वाचू नका, व्हरायटी चांगली घ्या. असं करता करता जर आपण जरा पैसे जर वाचवत चाललो प्रत्येक टप्प्यामध्ये, आणि आता फक्त जेव्हा आता तुमचं फळधारणा होऊन ते पिकायला लागतील तेव्हा किंचित वॉटर सोल्युबल थोडे देता आले तर द्या, नाहीतर मी जो बेसल डोस सांगितला होता त्याला 3 टप्प्यामध्ये बघून द्यायचा आपल्याला. बेसल डोस 1 महिन्यानंतर शेतामध्ये जवळ जाऊन त्या झाडाच्या साईडला 4 बोटाला तो आपला ग्रॅन्युअलचा डोस देऊ शकता, किंवा 0-24-24 सारखे खतं जे पाण्यात वगैरे घालणार आहे अजून बी काय कुटाणा करायचा त्याच्या टाकीत टाकून त्याला विरघळून त्याला गाळून घेऊन त्याला सोडायचं असलं ते सोडा. अशा प्रकारे जर आपण उन्हाळी टोमॅटो केला तर मात्र लो कॉस्ट बजेटमध्ये जर गेले पैसे तर जास्त जाणार नाही, आले तर पैसे जास्त येतील ऑब्व्हियसली. तर शेतकरी मित्रांनो, ह्या जर आपण काळजी घेतली, अशा प्रकारच्या जर आपण काळजी घेतली तर आपण लो कॉस्ट टोमॅटो हा 100% घेऊ शकतो. आणि आमची सुरुवात ही लो कॉस्ट टोमॅटोपासूनच झालेली वडिलांची. आता कुठे 10-12 वर्षापासून तारकाठी वगैरे आम्ही करायला लागलो. ते आमचं कारण आहे, आम्ही नदीकाठी असतो, जूनमध्ये त्यात पाणी येतं तुम्ही पाहिले. पण ज्यांचं रान, ज्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे किंवा नवीन सुरुवात आहे, तर अशा प्रकारे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर 100% लो कॉस्ट टोमॅटो ही सक्सेसफुल होऊ शकतो. फक्त मॅनेजमेंट ठेवा, त्याच्यावर लक्ष ठेवा, त्याला बायोलॉजिकल सायकलही चालू ठेवा, म्हणजे केमिकल प्लस बायोलॉजिकल आपल्याला एकत्र करायचं. आणि एकत्र केल्यानंतर झाडाला कमी नाही पडू द्यायची. माझा शेवटचा अर्थ काय, हे झाड लागलं, आता हे बियाणं तयार हो राहिलं वालाचं, याला कमी नाही पडू द्यायची, याची कमी भरून काढायची. मग भलेही तुम्ही महागडे वॉटर सोल्युबल वापरू राहिले किंवा बायोलॉजिकल वापरू राहिले किंवा तुमच्याकडे काही गोमूत्र सोडू राहिले, त्याच्यातून त्याच्या अन्नाची भरणा करायची. शेवटी प्रकाश संश्लेषण क्रियेवरच झाड जगतं मोस्ट आपण जर पाहिलं तर. भलेही एकरी XYZ कॅरेट निघणार नाही, त्याच्यापेक्षा कमी निघतील, 20% कमी निघन, पण 80% माल तुमचा बाजारात जाईल आणि एक आर्थिक बजेट तुमच्यावर येणार नाही. नवीन असल्यानंतर तारकाठी खर्च, बांबूचा खूप मोठा खर्च येतो, खूप कॉस्टिंग वाढून जाते. तर अशा प्रमाणे जर आपण केलं, लागवड कमी करा, लागवड अर्ली करा, अर्ली केल्यानंतरही बाजारभावात जास्त काही डाऊन टू अर्थ येणार नाही. आणि आले तर पाहून घेऊ, शेवटी मग बाजारभाव आहे त्याला आपण काही सांगू शकत नाही, पण 100% येणार नाही. बाजाराची जी लागवड आहे सध्याची, ही लागवड एक टप्प्याटप्प्यानं हो राहिली, एवढी काही लॉटली अजून, म्हणजे लॉटनं लागवड काही होऊन नाही राहिली. लॉटनं लागवड व्हायचा मार्च आणि एप्रिलचा जास्त चान्सेस दिसून राहिले. मी 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं जानेवारी टाळा, पण जानेवारी जे लोक टाळा जे एप्रिलमध्ये करू शकतात, जे मार्चमध्ये करू शकतात, पण जे पुढे करूच शकत नाही, ज्यांना ऑप्शन नाही ते टाळू नका, ते लावा.
टप्पाही होईल आणि लो कॉस्ट टोमॅटो होईल. तर अशा प्रकारे जर छोट्या छोट्या टेक्निक वापरल्या तर लो कॉस्ट टोमॅटो आपण करू शकतो. आणि आम्ही टोमॅटो प्लॉट बुकिंग घेतो. तुम्हाला जर वाटलं असेल तर आमच्यासोबत काम करायचं आहे, टोमॅटो उन्हाळ्याची टोमॅटो आमच्यासोबत लावायचं आहे, सर्व नियोजन पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी. तसाही सांगतो 82 75 60 24 55 आणि वडिलांचा 98 50 33 28 49. याच्यावर तुम्ही प्लॉट जर तुम्हाला खरं प्लॉट बुकिंग करायचे असेल तरच मात्र संपर्क करा. विनाकारण मात्र त्रास देऊ नका, कारण मी कामात असतो, मी जॉबला असतो, वडिलांच्या शेतामध्ये काम करत असतात. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की असं जर नियोजन केलं तर तुम्ही तो लो कॉस्ट टोमॅटो सक्सेसफुल करू शकता. धन्यवाद मंडळी. राम राम.